सुरेश धस ज्यांनी आज साई दर्शन घेतलेलं आहे। खरं तर भाजपचं महाविदेश अधिवेशन सुरू आहे आणि त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी ते आलेले आहेत। बीडचं जर प्रकरण बघितलं तर आता परळीची एक घटना समोर येते। एका सरपंचाला राखेच्या टिप्पर खाली त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, त्याला धडक दिली। काय सांगाल? हे वारंवार बेडगर नावाचा कोणीतरी वाळू हे राख माफिया आहे, त्याच्या टँकरने रात्री 9:20 तो अपघात केलाय। तो अपघात आहे का घात की पात आहे हे तपासावं लागेल। कारण एवढं बघा, एवढं भयानक प्रकरण चाललेलं असताना सुद्धा हे लोक राखेचा उपसा करतायत, राख विकतायत। याचा अर्थ हे किती निर्धावलेले आहे याची कल्पना तुम्हाला येऊ शकते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर जे शेतकरी आहेत त्यासोबत आता ऊस यंत्रावरीचे मालक जे आहेत ते देखील समोर येत आहेत। फसवणूक झाल्याचं, अनेक जिल्ह्यात फसवणूक झाल्याचं कळतं। हजारो लोक पुढे येणार आहेत। हे जे आका आणि त्यांचे आका यांनी अनेक लोकांची फसवणूक केलेले, पैसे लुटलेले, 8-8 लाख रुपये घेतले, 40 लाखाची सबसिडी देतो म्हणले। लोकांना सबसिडी नाही, 8 लाखही परत नाही। पैसे मागायला आले की धोपटायचे, मारायचे। अशा प्रकारचे उद्योग यांनी बरेच केले। त्यामुळे हे आपोआप एक जिल्हा पुढे येईल। आणि दुसरीकडे जर बघितलं तर माफियाचं जे आहे प्रोटेक्शन सरकार करते असा आरोप जो आहे ते संजय राऊत करत। तुम्ही त्याकडे कसं बघता? राऊत साहेब बोलत असतील, परंतु माझं मत आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणालाही सोडणार नाही। कोणालाही सोडणार नाही म्हणजे याच्यात किती मोठा असला तरी त्याला सोडणार नाही, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। पुढची दिशा काय वाटते या बीडच्या प्रकरणावरून? आता हे जे आरोपी मोका लागलाय, आता जे काय होईल ते दिशा आणि दशा दोन्हीही समोरच होईल। दिशा आणि दशा जी आहे ती समोरच होईल असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय। आज भाजपच्या अधिवेशनासाठी खरं तर त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि त्या अगोदर त्यांनी दर्शनानंतर ही प्रतिक्रिया TV9 शी बोलताना दिली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।